जय श्रीराम. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत रोज नामस्मरण करत आहोत आणि महाराजांच्या तत्वज्ञानावर आधारित आपण चिंतनही करत आहोत. आपण मागच्या भागामध्ये बघितलं की परमार्थ जर आपल्याला साधायचा असेल तर आपल्याला अंतःकरणाची शुद्धी फार महत्त्वाची आहे. महाराज सांगतात की अंतःकरण शुद्ध झालं की परमार्थ सोपा बनतो. मग अंतःकरणामध्ये जी मलिनता आहे, अंतःकरणामध्ये जो काही अशुद्ध भाव आहे, तो आपल्याला शुद्ध करत न्यावा लागतो. म्हणजे जर काही द्वेष मनामध्ये असेल तर तो काढून टाकावा लागतो. कोणाविषयी मत्सर मनामध्ये उत्पन्न झालेला असेल तर तो काढावा लागतो. आपल्या मनामध्ये जर काही अहंभाव असेल तर तो आपल्याला काढून टाकावा लागतो. आपल्याला प्रेमाने सगळ्यांशी राहायचंय. आपण मागच्याही भागामध्ये बघितलं की प्रेमात राम रमतो. त्यामुळे आपलं वागणं, बोलणं हे अत्यंत प्रेमळ हवं. आपल्या दृष्टीमध्ये प्रेम हवं. हे सगळं जर आपण करत गेलो आणि अंतःकरण आपण जर आपलं शुद्ध करत नेलं तर अत्यंत पवित्र आणि शुद्ध असा परमात्मा आणि परमात्मा स्वरूप असलेले सद्गुरू आपल्यामध्ये प्रकट होतात आणि तोच खरा परमार्थ आहे असं महाराजांचं सांगणं आहे. आपण याही भागामध्ये परमार्थाचं स्वरूप बघणार आहोत. महाराजांनी जे काही तत्वज्ञान सांगितलेलं आहे या संदर्भामध्ये त्याचा आपण अभ्यास करणार आहोत, त्याच्यावर आपण चिंतन करणार आहोत. आपल्याला हे सगळं पाहून असं वाटतं की हे फार अवघड आहे आणि मला हे कसं जमणार. पण महाराज सांगतात की परमार्थ कितीही अवघड असला तरी तो सुसाध्य कधी होईल जर तुम्ही भगवंताचं नाम घेतलं तर अत्यंत अवघड असलेला परमार्थ साधणं हे सुसह्य बनतं. म्हणजे देहाच्या सहवासाने आपल्याला देहाचं प्रेम येतं, देहाशी आपली एकरूपता येते. तर नामाच्या अखंड सहवासाने ते नाम ज्या भगवंताचं आहे त्या भगवंताविषयीचं प्रेम का नाही आपल्या मनामध्ये येणार. भगवंत स्वरूप असलेले सद्गुरू का आपल्याला त्यांच्याविषयी प्रेम वाटणार नाही, का ती निष्ठा वाटणार नाही, श्रद्धा वाटणार नाही. ती नक्की वाटेल. म्हणून महाराज सांगतात की तुम्ही फक्त नाम घ्या, तुम्ही बाकी कुठल्याही गोष्टींचा विचार करू नका. एकदा का भगवंताचं नाम घेऊन भगवंताच्या अनुसंधानामध्ये आपण राहिलो की आपल्याला आपल्या देहाचा विसर पडत जातो आणि ती सहज समाधी आहे असं महाराजांचं सांगणं आहे. म्हणजे परमार्थ कितीही कठीण असला तो वर्ण पाहता असं वाटतं की ह्या फार अवघड गोष्टी आहेत, ह्या फार कठीण गोष्टी आहेत आणि आपण तर अगदी सामान्य अशी माणसं आहोत, प्रापंचिक माणसं आहोत. तर तो आपल्याला कसा साधणार हा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होतो. आणि आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की नको ह्या सगळ्या गोष्टी, जे काही माझं आयुष्य चाललंय ते चालू दे. पण महाराज सांगतात की जर तुम्हाला खरोखरी भगवंत हवा असेल तर तुम्ही त्याचं नाम घ्या. भगवंताचं नाम घेऊनच तो परमार्थ आपल्याला सुसाध्य होणार आहे. पुढे महाराज काय सांगतात की परमार्थामध्ये एखादी गोष्ट मिळवण्यापेक्षा किंवा काही गोष्टी मिळवण्यापेक्षा परमार्थ टिकवणं किंवा परमार्थामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत ईश्वरी कृपेनी किंवा सद्गुरूंच्या कृपेनी, त्या टिकवणं फार अवघड आहे. महाराज काय उदाहरण देतात की आपल्या देहाची वाढ ही आपल्या नकळत होते. आपण रोज तपासून बघतो का की आपला देह आज कितीनी वाढला किंवा केवढा वाढला हे आपण रोज तपासून पाहतो का? नाही पाहत. आपल्याही नकळत आपल्या देहाची वाढ होत असते. किंवा महाराजांनी दुसरं उदाहरण दिलंय की आपले श्वास हे आपल्या नकळत चालतात. आपण असं बघतो का रोज की हा आता मी श्वास घेतला, मी आता श्वास सोडला, हे आपण बघतो का? बघत नाही. आपल्या नकळत जसे श्वास चालतात, आपल्या नकळत जशी आपल्या देहाची वाढ होत असते, तसं आपली पारमार्थिक प्रगती सुद्धा आपल्या नकळत व्हायला पाहिजे. ती जर आपल्याला कळली तर सगळं फुकट आहे. म्हणजे
पारमार्थिक माणसाला जर त्याच्या भगवंताच्या अस्तित्वाचं जर काही समाधान प्राप्त व्हायला लागलं, त्याच्या अस्तित्वाची खूण कळायला लागली त्या साधकाला, त्याच्या कर्तृत्वाची साक्ष त्याला पटायला लागली आणि हे जास्तीत जास्त अनुभवायला यायला लागलं, तर परमार्थामध्ये आपली प्रगती होती असं समजावं. भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये येतंय म्हटल्यानंतरच ती भगवंताची कृपा आहे, आधीही महाराजांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण परमार्थामध्ये किती पुढे गेलो किंवा आपण परमार्थामध्ये कुठे आहोत याचा कुठलाही विचार करण्याची आवश्यकता नाही, हे महाराजांचं सांगणं आहे. तुम्ही फक्त शुद्ध अंतःकरण ठेवा, तुमचं आचरण शुद्ध ठेवा आणि तुम्ही सतत नामस्मरण करा, भगवंताच्या नामाची कास सोडू नका. एवढं महाराजांनी सांगितलंय की ह्या 3 गोष्टी आहेत की ज्याच्यावर आपल्याला परमार्थाची इमारत उभी करायची. महाराजांनी अजून एक उदाहरण दिलंय की झाड लावल्यानंतर ते किती वाढलं हे आपण रोज ते झाड उपटून बघतो का, की त्याच्या मुळ्या किती खोलवर गेल्या आहेत? आपण त्याच्या फांद्या किती वाढल्या आहेत, त्याला फळं किती लागली आहेत, ह्याच्यावरनं त्याच्यावर फुलं किती आली आहेत, ह्याच्यावरनं ते झाड किती वाढलंय हे जसं आपण पाहतो, तसं आपला परमार्थ रोज आपण बघण्याची आवश्यकता नाहीये. ती जी काही प्रगती आहे ती व्हायची ती हो, तो सद्गुरूंचा भाग आहे, तो भगवंताचा भाग आहे. आपण त्याच्यामध्ये जास्त विचार करायचा नाही. ज्या व्यक्तीला, ज्या पारमार्थिक व्यक्तीला मी कोणीतरी मोठा आहे किंवा मी कोणीतरी फार झालेलो आहे मोठा, असं जर वाटत असेल, तर तो काहीच झालेला नाहीये असं महाराजांचं स्पष्ट सांगणं आहे. आणि अशा माणसाने तर फार सांभाळलं पाहिजे. त्यामुळे सगळ्या काही गोष्टी आपल्या नकळत व्हायला पाहिजेत. म्हणजे आपण त्या जाणीवेतच राहिलं नाही पाहिजे की आपल्या बाबतीत काय घडतंय किंवा काय महाराज घडवतायत किंवा भगवंताची कृपा कशी होतीये ह्याची जाणीव सुद्धा आपल्याला व्हायला नाही पाहिजे. आपण फक्त ह्या विचाराने पुढे गेलं पाहिजे. रोजचा जो नवीन दिवस उगवेल, आपला विचार एवढाच पाहिजे की आज माझ्या हातनं काही चुकीचं कर्म घडू नये, माझी सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहावी. ती जागृत राहण्यासाठी मला भगवंताची आठवण असावी, त्याचं स्मरण असावं, मला माझ्या महाराजांचं स्मरण असावं आणि महाराजांनी मला जे नाम दिलेलं आहे, भगवंताचं नाम जे मी घेतो आहे, त्या नामाचं मला फक्त स्मरण असावं. बास, आपल्याला दुसरं काहीही मिळवायचं नाहीये. हाच परमार्थ आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की ही भावना टिकवणं हे फार अवघड आहे. म्हणजे एखाद्याला आपल्याला पारमार्थिक प्रगती आपली होते, आपल्याला एखादी चटकन गोष्ट मिळते सुद्धा भगवंताच्या कृपेने. पण जे आपल्याला मिळालेलं आहे, जे भगवंताने आपल्या पदरामध्ये घातलंय, ते टिकवणं ही आपली जबाबदारी आहे आणि ते अत्यंत अवघड आहे. म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही ह्या गोष्टींचा फार विचार करू नका. तुम्ही फक्त भगवंताच्या नामाच्या अनुसंधानामध्ये राहा आणि श्रद्धा ठेवा. कारण महाराजांचं असं सांगणं आहे की परमार्थ जर करायचा असेल तर श्रद्धेची आवश्यकता आहे. म्हणजे अंधश्रद्धेची गरज नाही, पण श्रद्धेशिवाय चालणार सुद्धा नाही असं महाराजांचं सांगणं आहे. आता इथे परमार्थ 2 पद्धतीने आपल्याला करता येतो. एक म्हणजे ज्ञानाच्या आधाराने तो पूर्ण समजून घेऊन करणं. आणि काही वेळेला आपल्याला त्या गोष्टी लक्षात येत नाहीत. मग अशा वेळेला त्याची व्यर्थ चिकित्सा न करता आपल्या सद्गुरूंनी आपल्याला काय सांगितलंय ह्याच्यावर आपली पूर्ण श्रद्धा पाहिजे. आपली महाराजांवर श्रद्धा आहे ना, आपल्याला सद्गुरूंवर श्रद्धा आहे ना, त्यांच्या चरणापाशी आपलं मन चिकटवलंय ना आपण, मग आपले महाराज आपल्याला काय सांगतात, आपले सद्गुरू आपल्याला काय सांगतात, बस मला ह्याच्या पलीकडे काही माहिती नाही, ही भावना ठेवून परमार्थ करावा. 2 पद्धतीने करावा असं महाराजांनी सांगितले. एक तर तो पूर्ण समजून करावा आणि जर ते पूर्ण समजत नसेल तर तो श्रद्धेने करावा. पण आज आपल्या सगळ्यांची अवस्था अशी आहे की आपल्याला काही एक तर कळलेलं नाहीये. जे काही कळलंय ते अर्धवट आहे. त्या अर्धवट ज्ञानाच्या आधाराने आपण भगवंताची चिकित्सा करतो, सद्गुरु तत्वाची चिकित्सा करतो, त्यांनी आपल्याला जे नाम दिलंय त्याची चिकित्सा करतो, आपण परमार्थाची चिकित्सा करतो. जेवढी आपण चिकित्सा करू तेवढं नासतं. त्यामुळे महाराज सांगतात की तुम्ही श्रद्धा ठेवा. म्हणजे अंधश्रद्धा ठेवू नका. अंधश्रद्धेची गरज नाहीये परमार्थाला, पण श्रद्धेशिवाय परमार्थ होणार सुद्धा नाही. त्यामुळे आपल्याला शंका फार आणि त्याचं समाधान आपलं होत नाही. मग अशा वेळेला खरं काय आहे, सत्य काय आहे, भगवंत सत्य आहे हे समजून सुद्धा, सद्गुरु तत्व हे सत्य आहे हे समजून सुद्धा जी व्यक्ती ते न मानता
त्यातून शंका उपस्थित करते ती व्यक्ती अज्ञानी आहे. आणि अज्ञानी व्यक्तीला परमार्थ साधत नाही. त्यामुळे आपल्याला श्रद्धेने पुढे जावं लागतं. म्हणजे ज्या व्यक्तीची वृत्ती सुधारून ती भगवंताकडे लागली त्याला खरा परमार्थ कळला. म्हणजे श्रद्धेशिवाय परमार्थ साधायचा नाही. आपण ज्या वेळेला दुःखामध्ये असतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये स्वाभाविकपणे काय येतं की हा माझ्या प्रारब्धाचा भोग आहे, किंवा हे संचित आहे, किंवा हे सगळं आता ग्रहांच्या हातामध्ये आहे, किंवा हे माझ्या भविष्याच्या हातामध्ये आहे असं आपण म्हणतो. पण आपल्या मनामध्ये हे येत नाही की माझं आयुष्य हे भगवंताच्या हातामध्ये आहे, माझं आयुष्य हे सद्गुरूंच्या हातामध्ये आहे. त्यावेळेला आपण विसरून जातो. ती भावना मनामध्ये इतकी बाळगून ठेवायची की जे काही आहे ते सगळं भगवंताच्या हातात आहे, जे काही आहे ते सद्गुरूंच्या हातामध्ये आहे. तर ही श्रद्धा आपल्याला ठेवावी लागते, हा विश्वास आपल्याला ठेवावा लागतो. महाराज सांगतात की आजपर्यंत तुम्ही जिवंत आहात किंवा जगलात त्याचं काय कारण आहे, तर आपण मेलो नाही म्हणून जगलो. मग आपण का जगलो? कोणी आपल्याला हे श्वास पुरवले? आपण रात्री झोपलो, पण आपण सकाळी जेव्हा उठतो त्यावेळेला आपण पुन्हा जागृत अवस्थेमध्ये येतो. म्हणजे आपण त्या रात्री आपलं निधन झालेलं नसतं, अगदी साध्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर. मग कोणी जिवंत ठेवलं आपल्याला? हे श्वास कोणाच्या कृपेने, कोणाच्या इच्छेने चालू आहेत आपले? तर ते भगवंताच्या इच्छेने चालू आहेत. मग ज्याच्या इच्छेनी, ज्याच्या कृपेनी हे श्वास सहजपणे चालतायत, हे श्वास ज्याने आपल्याला दिले त्या भगवंताचा विसर पडणं हे फार मोठं पाप आहे. ही सृष्टी भगवंताने उत्पन्न केली, या सृष्टीमध्ये असंख्य गोष्टी त्याने रचल्या. हा भगवंत सर्व सृष्टीमध्ये पूर्ण चराचरामध्ये भरून आहे, तो आनंदमय आहे. मग महाराज आपल्याला हा प्रश्न विचारतात की जो आनंदमय असा भगवंत तुमच्या हृदयामध्ये बसलेला आहे, त्याचा अंश तुमच्यामध्ये आहे, मग तुम्ही दुःखी का आहात? कारण देव आहे या गोष्टीवर आपली पूर्ण श्रद्धा नाही म्हणून आपण दुःखी आहोत. श्रद्धा ही फार मोठी शक्ती आहे. म्हणजे जी गोष्ट इतर कुठल्या कर्माने घडणार नाही ती फक्त श्रद्धा ठेवून घडते. त्यामुळे आपण पूर्ण श्रद्धेने भगवंताची उपासना करावी. म्हणून महाराज सांगतात की श्रद्धा महत्वाची, अंधश्रद्धेची गरज नाही. पण आपलं कसं होतं, आपण थोडेसे ज्ञानमार्गाने थोडी चिकित्सा करतो, तो आपल्या मनुष्याचा स्वभाव आहे. अनेक विद्वानांकडे आपण जातो, अनेक अशा लोकांपाशी आपण जातो, ज्ञानी व्यक्तींपाशी आपण जातो. पण महाराज सांगतात की असं घडतं की दोन विद्वानांची मतं एकमेकांमध्ये पटत नाहीत. त्यामुळे मग आपण विश्वास कोणावर ठेवावा हे आपल्याला कळत नाही आणि आपली श्रद्धा डळमळते. आपली श्रद्धा डळमळली की आपण अजून काहीतरी ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, अजून आपण 4 जणांकडे जाऊन त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. महाराज म्हणतात की हे सगळं करण्याची काहीही तुम्हाला आवश्यकता नाहीये. तुम्ही फक्त भगवंताकडे जा. सद्गुरूंनी जे नाम तुम्हाला दिलेलं आहे, ज्या भगवंताचं नाम तुम्ही घेताय ते नाम इतक्या कळकळीने घ्या की भगवंत आणि सद्गुरू तुम्हाला संपूर्ण ज्ञान देतील. तुम्हाला कुठेही दुसरीकडे जायची आवश्यकता नाहीये. त्यामुळे आपल्या मनामध्ये भगवंताविषयी आस्तिक्य बुद्धी पाहिजे, श्रद्धाभाव पाहिजे. आणि महाराज सांगतात की त्या श्रद्धेतनं उत्पन्न होणारा धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे. आज आपल्याला कोणालाही धीर नाही आपल्याकडे. कुठलीही गोष्ट घडली, कुठलीही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये समोर आली की आपण लगेचच धीर सोडतो, अस्थिर होतो. काय करावं हे आपल्याला कळत नाही, कसं त्या प्रसंगातनं तोंड द्यावं हे आपल्याला कळत नाही, काय करतोय हेही आपल्याला कळत नाही. अशाला महाराज सांगतात की तुमची श्रद्धा आहे ना परमेश्वरावर, मग बसा. तुम्ही परमेश्वरापाशी जाऊन बसा, तुम्ही सद्गुरूंपाशी जाऊन बसा. त्या श्रद्धेने त्या परमेश्वराकडे पहा, सद्गुरूंची आळवणी करा. तुम्हाला तो धीमेपणा प्राप्त होईल, तो धीर येईल. साधनी माणूस किंवा पारमार्थिक माणूस असा शांत असतो, धीराने घेतो सगळ्या गोष्टी. तो कधीही अस्थिर होत नाही, तो उच्छृंखलपणे वागत नाही, तो अस्वस्थतेने राहत नाही, तो शांततेत राहतो, तो धीराने घेतो सगळ्या गोष्टी. म्हणून महाराज सांगतात की तुम्ही श्रद्धा ठेवा आणि भगवंताच्या नामामध्ये राहण्याचा प्रयत्न करा. तो समजून करा परमार्थ, असं महाराजांचं सांगणं आहे. मगाशी आपण बघितलं दोन्ही गोष्टींनी परमार्थ साधता येतो. परमार्थ हा एक तर समजून करायचा, पूर्ण समजून करायचा, किंवा तो पूर्ण श्रद्धेने करायचा.
त्यामुळे परमार्थ हा समजुतीच आहे. उगीच कष्ट करण्याचा किंवा इतर काही गोष्टींनी आपण जेव्हा देहाला कष्ट देतो, त्या गोष्टींनी परमार्थ साधत नाही. तुम्ही पूर्ण एक तर समजून घ्या किंवा श्रद्धेने त्या परमार्थाला तुम्ही सामोरे जा किंवा परमार्थ करा. महाराज काय छोटंसं उदाहरण देतात, की परमार्थ हा गिरीकंदरामध्ये जाऊन बसण्याचा किंवा तसा तो साधण्याचा नाहीये. तसा जर तो साधत असता, तर तो माकडांनाही साधला असता असं महाराजांचं सांगणं आहे. म्हणून तो अमुक एक गोष्ट करा म्हणजे परमार्थ साधेल असं नाहीये. आपली वृत्ती आपल्याला भगवंताकडे वळवावी लागते. वृत्ती जर आपल्याला भगवंताकडे वळवायची असेल, तर आपल्याला भगवंताचं नाम घ्यायला पाहिजे. म्हणून परमार्थामध्ये महाराज सांगतात, की नियम तुम्ही थोडाच करा, पण तो शाश्वताचा असावा. आपण उगीचच संकल्प सोडायचे जे आपल्याला करता येणं शक्य नाहीये आणि उद्या तो संकल्प पूर्ण होत नाही म्हणून आपण अजून अस्वस्थ होतो. या सगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. महाराजांचं हे वाक्य लक्षात ठेवायचं. तुम्ही संकल्प करा, तुम्ही एखादा नियम करा, पण तो थोडा करा, की जो तुम्हाला रोज करणं शक्य आहे. तो नियमाने करणं शक्य आहे. तो शाश्वत ह्याने जाणं अत्यंत आवश्यक आहे, की जेणेकरून आपल्याला भगवंताचं प्रेम लागेल असा आपण संकल्प करावा. आणि एकदा का तो संकल्प केला किंवा तो परमार्थामध्ये नियम केला, की तो प्राणापलीकडे आपण सांभाळला पाहिजे. अशा पद्धतीने आपली सहज अवस्था असली पाहिजे. म्हणजे जिथे आपल्या मनाची भूमिका अत्यंत सहज आहे. आपल्याला ओढून ताणून कुठली गोष्ट करावी लागत नाही. आपली मनोभूमिका स्थिर आहे. कितीही अस्थिर प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये घडला तरी आपण आतून स्थिर आहोत. आपण आतून स्वस्थ आहोत. तर ही अवस्था येणं म्हणजे परमार्थ आहे. मग अशी अवस्था व्हायला आपल्याला स्वतःच्या अंतरंगाची ओळख करून घ्यावी लागते. आपल्याला स्वतःमध्ये हात डोकवावं लागतं. म्हणून आपल्याला बैठक घालून ते जे नाम घ्या असं महाराजांनी सांगितलेलं आहे, ते जास्तीत जास्त आपली ती बैठक चालली पाहिजे. तेवढा पुरेसा वेळ आपण नामाला देत नाही. हे आपलं दुर्दैव आहे. 5-10 मिनिटामध्ये उरकण्याची ही गोष्ट नाहीये. ती नामसाधन आहे. आपण आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं पाहिजे त्या नामासाठी, भगवंतासाठी. जेवढा म्हणून महाराज सांगतात, की तुमची दिवसभराची कर्तव्य करून जो काही वेळ तुमच्या हातामध्ये शिल्लक राहील, तो तुम्ही भगवंताच्या अनुसंधानामध्ये घालवा. अंतर्मुख बना. आपल्याला अंतर्मुख बनावं लागतं. आपल्याला आपलं अंतरंग शोधून काढावं लागतं. परमार्थ म्हणजे अखंड सावधानता आहे. म्हणजे आपण सगळ्यांचं असावं, पण आतून आपण भगवंताशी जोडले गेलेलो असावं. अशा वृत्तीने जो राहील त्याला परमार्थ लवकर साधेल. मग हा जर परमार्थ साधायचा असेल, तर तो कसा साधणार? महाराजांनी 3 गोष्टींनी परमार्थ साधेल असं म्हटलेलं आहे. एक म्हणजे देहाने संताची संगत किंवा सद्गुरूंची संगत देहाने. दुसरं, जे संत किंवा सद्गुरू आता देहामध्ये नाहीत, देह सोडलेला आहे त्यांनी, समाधी घेतलेली आहे. त्यांनी जे ग्रंथ लिहिले, त्यांनी जे ग्रंथ उत्पन्न केले किंवा ज्या ग्रंथांची रचना त्यांनी केली, तर त्या ग्रंथांमध्ये जे तत्वज्ञान आहे, त्या तत्वज्ञानाची संगत करणं, म्हणजे संतांच्या वाङ्मयाची संगत करणं, हा अजून एक मार्ग आहे परमार्थ साधण्याचा. आणि तिसरं, त्याप्रमाणे आचरण करणं आणि भगवंताचं नामस्मरण करणं. म्हणजे बघा, 3 गोष्टींनी परमार्थ साधेल असं महाराज सांगतात. एक म्हणजे देहाने संताची संगत करणं, सद्गुरूंची संगत करणं, याने तुम्हाला परमार्थ साधेल. दुसरं, जेव्हा ते सद्गुरू तत्व देह सोडतं आणि समाधी अवस्थेमध्ये असतं, सूक्ष्मामध्ये गेलेलं असतं, त्यावेळेला त्यांनी जे तत्वज्ञान सांगितलंय आणि त्यांच्या ग्रंथामध्ये ते लिहून ठेवलेलं आहे, त्या वाङ्मयाची, त्या तत्वज्ञानाची संगत करणं, त्यात त्यांनी जे उपदेश आपल्याला केलाय, त्यात त्यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलंय, त्यात त्यांनी जो परमार्थाचा मार्ग आपल्याला सांगितलाय, त्यात त्यांनी जी आपल्याला शिकवण सांगितली आहे, जी उपासना सांगितली, जी साधना सांगितलेली आहे, कसं राहायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, कसा विचार करायला पाहिजे, हे जे सगळं सांगितलंय संतांनी, त्याप्रमाणे आपल्या मनाची भूमिका बनवून, त्याप्रमाणे आपल्या मनाची वृत्ती भगवंताकडे वळवून आपलं आचरण ठेवणं आणि ह्या सगळ्याला भगवंताच्या नामाचं अधिष्ठान असणं, याने परमार्थ साधेल असं महाराजांचं सांगणं आहे. म्हणून संतांनी जे सांगितलं त्याच्यावर कुठलाही संशय न घेता आपण अत्यंत श्रद्धेने संतांनी सांगितलेल्या गोष्टी आपण पाळाव्या आणि अशा पद्धतीने आपण आपला परमार्थ साधन अत्यंत श्रद्धेने आणि प्रेमाने करावं. आपण लोकांना प्रेम दिलं तर लोक आपल्याला दसपटीने आपल्यावर प्रेम करतात. त्यामुळे
त्या प्रेमामध्येच खरं तर राम रमलेला आहे. त्या प्रेमामध्ये सद्गुरु तत्व रमतं. ते प्रेम फार आवडतं भगवंताला. म्हणून आपण प्रेमाने आपला परमार्थ करावा, प्रेमाने आपण आपलं साधन चालवावं आणि ह्यातून शाश्वत आनंद आणि समाधान प्राप्त करून घ्यावं असं महाराजांचं सांगणं आहे. मग महाराज सांगतात की परमार्थाला सदाचरणाची अत्यंत गरज आहे. तुमचं अंतःकरण शुद्ध पाहिजे आणि तुमचं आचरण पण शुद्ध पाहिजे, म्हणजे सदाचरण. उगीच भलत्याच्या सांगण्याला भुलू नये, अनितीने वागू नये, अधर्मानी वागू नये, त्या मार्गाला आपण जाऊ नये असं महाराजांचं सांगणं आहे. आज आपण जे नीतीने वागतो ते लोकांच्या भीतीने वागतो, म्हणजे लोक आपल्याला नावं ठेवतील म्हणून आपण चांगले वागतो. पण मग आपल्या अंतःकरणामध्ये तो चांगला भाव आहे का, हे आपण आपलं तपासून पाहावं. प्रपंचामध्ये सुख लाभावं म्हणून आपण देवाचं करतो. मला देव आवडतो म्हणून मी देवाचं करतो का, किंवा मला नामासाठीच नाम घ्यायचंय, मला भगवंतासाठीच भगवंताचं नाम घ्यायचंय, ही ज्या वेळेला आपली अवस्था येईल त्यावेळेला ती सहज अवस्था आहे, त्यावेळेला तो परमार्थ आहे. त्यामुळे महाराजांनी काय उदाहरण दिलंय पहा, की अंगावर चांगले एखाद्या स्त्रीनी दागिने घातले, चांगलं लुगडं नेसलं, पण तिच्या कपाळावर जर दुर्दैवाने कुंकू नसेल, तर त्या लुगडं नेसण्याचा, चांगलं किंवा चांगले दागिने घालण्याचा जसा काहीही उपयोग नसतो किंवा त्याची किंमत नसते, त्याप्रमाणे जर साधनामध्ये किंवा उपासनेमध्ये जर देवाचं प्रेम नसेल, भगवंताविषयीचं प्रेम नसेल, भगवंताविषयीची आस्तिक्य बुद्धी नसेल, भगवंताविषयीची श्रद्धा नसेल, आपल्या एकंदरीत जगण्याला भगवंताचं अधिष्ठान नसेल, तर तितकासा उपयोग होत नाही, त्याने परमार्थ साधला जात नाही. त्याच्यामुळे परमार्थामध्ये नीतीला आणि शुद्ध आचरणाला अत्यंत महत्व आहे. म्हणून महाराज काय सांगतात, की परमार्थ जर तुम्हाला साधायचा असेल तर तुम्ही 4 गोष्टी करा. एक म्हणजे अत्यंत मनापासून देवाचं नाव घ्या. दुसरं, तुम्ही नीतिधर्माचं आचरण ठेवा. तुम्ही नीतीने वागा, तुम्ही धर्माने वागा, म्हणजे अधर्म करू नका, अधर्माचं काम करू नका. तुम्ही सगळ्यांबरोबर अत्यंत प्रेमाने वागा. महाराजांनी सांगितलंय आपल्याला, की सगळ्यांशी निष्कपट प्रेमाने वागावं, निस्वार्थ बुद्धीने प्रेम करावं. महाराज तर पुढे जाऊन सांगतात, तुम्ही कर्तव्य बुद्धीने प्रेम करा, पण प्रेम करा आणि लोकांना मदत करायची आपण. ह्या जर गोष्टी केल्या तर आपल्याला परमार्थ साधतो आणि ह्याला परमार्थ म्हणतात असं महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि अशा तऱ्हेचा परमार्थ सगळ्यांनी करावा असं महाराजांचं सांगणं आहे. महाराज पुढे काय सांगतात, की तुम्ही नीतीने वागता, पण भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय असलेली नीती ही पोरकी समजावी. म्हणजे आपण सदैव नामात राहायचा प्रयत्न करायचा, नीतीला धरून वागायचं. परमार्थामध्ये नीतीला, शुद्ध आचरणाला फार महत्व आहे. जो मनुष्य शुद्ध मनाने परमेश्वराचं चिंतन करतो, नामस्मरण करतो, त्याच्या अवघड अशा प्रसंगामध्ये भगवंत त्याला सहाय्य करायला धावून येतो. हे महाराजांनी सांगितलंय, परमेश्वर सदैव तत्पर असतो. जो मनुष्य त्याचं अत्यंत मनापासून नाव घेतो, त्याच्या मदतीला देव धावतो. ज्याला परमात्म्याचा विसर पडत नाही, त्याची चांगली बुद्धी आणि तो खरा नामामध्ये आहे. पण आज आपली जर अवस्था बघायची म्हटली तर आज आपण सगळेजण नीतीने वागतो, पण महाराज सांगतात की त्या नीतिमत्तेच्या वागण्याला जर भगवंताचं अधिष्ठान नसेल तर तुमची नीती पोरकी आहे. आणि जर नीतीच तुम्ही सांभाळू शकला नाही तर त्या कर्माचा फारसा उपयोग होत नाही. महाराजांनी नीती सांभाळण्याच्या संदर्भामध्ये 3 गोष्टी सांगितल्या आहेत, की परस्त्री माते समान माना, परद्रव्याची अभिलाषा करू नका आणि परनिंदेला विष्ठा समजून त्याचा त्याग करा. या 3 गोष्टींना महाराजांनी फार सांभाळा म्हणून सांगितलं आणि या 3 गोष्टींवर आपल्याला परमार्थाची इमारत उभी करायची आहे. म्हणजे परस्त्री माते समान मानायची आहे, परद्रव्याची अभिलाषा मनामध्ये बाळगायची नाहीये आणि परनिंदा आपल्याला करायची नाहीये. महाराज काय सांगतात, की भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय जेव्हा अशा पद्धतीने आपण नीतीने वागण्याचा प्रयत्न करतो, जे लोकांनी आपल्याला नावं ठेवू नयेत किंवा लोकांनी आपल्याला वाईट म्हणू नये, अशा ह्याने आपण जातो, त्यावेळेला ती नीती पोरकी असते. म्हणजे एखादी व्यक्ती उपासनेच्या मार्गावर वाटचाल करत नाही, तिला फारसं ह्या गोष्टीमध्ये रुची नसते असं आपण म्हणूया. मग अशा वेळेला त्या व्यक्तीचं तत्वज्ञान असं असतं, की नुसतं देवदेव करत बसण्यापेक्षा किंवा तुम्ही नुसतं त्याचं नाम घेत बसण्यापेक्षा तुम्ही लोकांशी चांगले वागा, समाजाची सेवा करा, माणसात देव पहा, अशा पद्धतीने त्या व्यक्तींचं तत्वज्ञान असतं. ते तत्वज्ञान चुकीचं नाहीये. अध्यात्म सुद्धा तेच सांगतं, की सर्वानुभूती भगवतभाव पहा, हेच अध्यात्म सांगतं. पण जेव्हा तुमच्या वागण्याला, जेव्हा तुमच्या नीतिधर्माच्या वागण्याला भगवंताचं अधिष्ठान असतं, त्यावेळेला ते खरं नीतीचं वागणं आहे.
कारण तुम्ही देवाला साक्षी ठेवून चांगलं वागत असता आणि तुम्हालाही माहिती असतं की नाही, मला माझ्या महाराजांनी कसं वागायला सांगितलंय, माझ्या भगवंताला काय आवडणार आहे, म्हणून मी असं वागणार आहे. आणि हळूहळू तुम्ही स्वतःला बदलवत जाता आणि हळूहळू तुम्ही स्वतःमध्ये तो बदल घडवून आणता. पण ज्या व्यक्तीच्या नीतिधर्माच्या वागण्याला भगवंताचं अधिष्ठान नाही, त्याची नीती पोरकी कशी असते, तर बऱ्याचदा असं असतं की त्या व्यक्तीच्या मनामध्ये असा भाव उत्पन्न होतो की मी लोकांशी चांगलं वागतो, मी सगळ्यांना मदत करतो, मी समाजासाठी काहीतरी करतो. त्यातला जो मी आहे, तो मीपणा शेवटी नडतो आणि त्याला त्याच्या कर्माचा अभिमान होतो. अशा सगळ्या व्यक्तींनी करते पण सगळं स्वतःकडे खेचून घेतलेलं असतं. मग अशा वेळेला त्यांची ही मनोभूमिका असते का, की आपल्या हातनं जे लोकांशी चांगलं वागलं जातंय, ती भगवंतानेच माझ्यावर केलेली कृपा आहे. आपल्या मनामध्ये जो प्रेमभाव उत्पन्न झालाय, ती भगवंताची कृपा आहे. समजा माझ्या हातून काही समाजाची सेवा घडत असेल, तर आपण निमित्त मात्र आहोत. जर माझ्या हातनं कोणाला मदत केली जात असेल, तर आपण केवळ निमित्त मात्र आहोत. म्हणजे भगवंताला त्या व्यक्तीला मदत करायची, पण भगवंत कोणाकडनं ती करणार, तर ती आपल्या मार्फत तो करतोय. म्हणजे आपण फक्त माध्यम आहोत. आपण करते पण नाहीये त्याचं आपल्याकडे, आपण करता नाही. ही भावना साधनी माणसाच्या मनामध्ये असते. जो माणूस भगवंताचं अधिष्ठान ठेवून अशा पद्धतीने वागतो. कारण ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीला मदत केलेली आहे, आपण मागच्याही भागामध्ये बघितलं, त्यावेळेला कालांतराने जेव्हा ती व्यक्ती आपल्याशी व्यवस्थित वागत नाही किंवा ती उद्या आपल्याशी वाईट वागली, तर मग माणसात देव पहा ही भावना उडून जाते आणि आपण तशा पद्धतीने त्या व्यक्तीकडे मग पाहू शकतो का? नाही पाहू शकत. म्हणजे मग आपण थोडक्यात आपल्या खऱ्या पातळीवर येतो. म्हणजे हे म्हणायला ठीक आहे की समाजाची सेवा करा, माणसांमध्ये देव पहा. अध्यात्मही तेच सांगतं की तुम्ही समाजाची सेवा करा, सगळ्यांमध्ये भगवत भाव बघा. हे अध्यात्म पण सांगतं. पण दोन गोष्टींमधला फरक असा आहे की जोपर्यंत तुम्ही ज्या व्यक्तीला मदत केली आहे, ती व्यक्ती जोपर्यंत तुमचा स्वार्थ साधून राहते किंवा जोपर्यंत ती तुमच्याशी सरळ मार्गाने राहते किंवा तुमच्याशी वाईट वागत नाही, तोपर्यंतच ही भावना तुमच्या मनामध्ये शिल्लक असते. ज्या वेळेला ती व्यक्ती तुमच्याशी चुकीचं वागेल, त्यावेळेला त्या व्यक्तीमध्ये देव पाहणं तुम्हाला शक्य होणार आहे का? तर शक्य होणार नाही. ती वाऱ्यावर उडून जाते भावना. पण साधनी माणूस किंवा पारमार्थिक माणूस कसा ओळखायचा? तर जरी त्याच्या हातनं समाजाची सेवा घडली, जरी त्याच्या हातनं दुसऱ्याचं काही चांगलं झालं, जरी त्याच्या हातनं दुसऱ्याला मदत केली गेली, तरी साधनी माणूस किंवा पारमार्थिक माणूस आपल्या हातनं असं काही घडलं हेच विसरून जातो. ही सगळ्यात मोठी भगवंताची कृपा आहे. त्याच्या लक्षात सुद्धा राहत नाही की त्याने कोणाला पैसे उसने दिलेत का मदत म्हणून, त्याने कोणाला काही मदत केली आहे का, काहीही त्याच्या लक्षात राहत नाही. सगळं विसरून गेलेला असतो. कारण तो त्या क्षणी हे मानत असतो की मी कुठे मदत करतोय, परमेश्वर मदत करतोय. परमेश्वराला त्या व्यक्तीला मदत करायची, माझं फक्त माध्यम म्हणून वापरलंय. मला जो पैसा मिळालेला आहे, तो भगवंताच्याच कृपेने मिळाला आहे. तो भगवंताचाच आहे. तो फक्त भगवंत सांगतोय की अरे हा पैसा थोडासा तू त्याला दे, आत्ता त्याची गरज भागणं महत्वाचं आहे. ही भावना साधनी माणसाच्या किंवा पारमार्थिक माणसाच्या मनामध्ये असते. त्याच्यामुळे जेव्हा त्याच्याकडनं दुसऱ्याला आर्थिक मदत केली जाते किंवा दुसरं काही त्याचं काम केलं जातं किंवा त्याला छोटीशी मदत केली जाते, त्यावेळेला आपण काही केलंय ही कर्तेपणाची भावनाच त्या माणसाच्या मनामध्ये नसते आणि उद्या कालांतराने तो विसरूनही गेलेला असतो. म्हणजे आपण एखाद्याला पैशाची मदत केली असेल, तर खरा साधनी माणूस किंवा खरा पारमार्थिक माणूस ते विसरून गेलेला असतो. 6 महिन्यांनी ती व्यक्ती ते पैसे घेऊन आपल्याकडे येते आणि सांगते की तुम्ही मला अशी मदत केलेली होती. तर त्यावेळेला आपण किती पैसे दिले तेही विसरून गेलेलो असतो. हे खरं अध्यात्म आहे. हा खरा परमार्थ आहे. म्हणजे जे काही घडतंय, ते भगवंताच्या इच्छेने घडतंय. ती भगवंताची योजना आहे. ती सद्गुरूंची इच्छा आहे की त्या माणसाला मदत व्हावी. अशा पद्धतीने जेव्हा आपल्या नीतीला, आपल्या चांगलं वागण्याला भगवंताचं जेव्हा अधिष्ठान असतं, त्यावेळेला तो खरा परमार्थ असतो. मग भविष्यामध्ये ती व्यक्ती जरी आपल्याशी बरोबर वागली नाही किंवा चुकीचं वागली, वाईट वागली, तरी सुद्धा आपण त्या व्यक्तीसाठी काय चांगलं केलंय ह्याचा पाढा आपण वाचत नाही. आपल्या मनामध्ये एवढाच भाव येतो की जे काही माझ्या हातनं घडलंय ते भगवंतानीच घडवलंय, तर आपण ते विसरूनही गेलेलो असतो आणि जरी ते आपल्याला आठवलं, तरी आपल्याला वैषम्य वाटत नाही किंवा अशी भावना आपल्या मनामध्ये उत्पन्न होत नाही की अरे मी एवढं ह्या माणसासाठी केलं आणि मला त्या माणसाने त्याचं बरोबर काही तो वागला नाही माझ्याशी.
ही भावना मनामध्ये येत नाही. म्हणजे आपण असा विचार करतो की ठीक आहे, तुझं कर्म तुझ्यापाशी आहे. तू जर आज माझ्याशी चुकीचं वागत असशील, तर ते सगळं भगवंताला कळतच आहे आणि माझ्या मनाची भावना मात्र मी शुद्धच ठेवणार आहे तुझ्या बाबतीत. ही भावना ज्याची बनते तो खरा पारमार्थिक माणूस आहे. बऱ्याचदा लोकांनी नावं ठेवू नये म्हणून आपण नीतीने वागतो, पण आपल्या मनामध्ये काय चाललेलं आहे, आपल्या मनामध्ये काय घाण आहे, हे भगवंताला कळतं. भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंना कळतं. आपण मागेही हे बघितलंय, अनेकदा हे बोललेलो आहे, की आपल्या बरोबर आपले सद्गुरू, आपले महाराज हे सदैव असतात. ते सूक्ष्मामध्ये तुमच्या आजूबाजूला असतात. त्यांनी काय सांगितलंय? जिथे नाम तिथे माझे प्राण ही सांभाळावी खूण. हे महाराजांनी सांगितलंय. त्यामुळे ज्याच्या अंतःकरणातनं नामाचा झरा वाहतो, तिथे सद्गुरु तत्व प्रकट झालेलं असतं. तिथे भगवंत प्रकट झालेला असतो. आपण गाफील असतो. आपल्याला काहीही त्याची सुतराम कल्पना नसते. म्हणून आपण जर अनितीने वागत असू, अधर्माचं आचरण करत असू, तर ते आपल्या सद्गुरूंना कळतं. ते आपल्या रामाला कळतं, ते भगवंताला कळतं. म्हणून महाराजांनी काय सांगितलंय, की तुम्ही असे वागा, की म्हणजे इतका उघडा व्यवहार करा, की त्या 24 तासामध्ये समोर भगवंत जरी आला, तरी तुम्ही करत असलेल्या कृत्याची तुम्हाला लाज वाटणार नाही, इतका उघडा व्यवहार आपला असला पाहिजे. त्यामुळे खऱ्या अर्थाने भगवंताचं अधिष्ठान ठेवून आपल्याला नीतीने वागायचंय. म्हणजे भगवंत जर प्राप्त करायचा असेल, आपल्याला आपली पारमार्थिक प्रगती व्हावी असं खरं मनापासून वाटत असेल, तर नीतीला आणि शुद्ध आचरणाला फार महत्व आहे. म्हणजे जो शुद्ध मनाने भगवंताचं चिंतन करतो, जो भगवंताच्या स्मरणामध्ये राहतो, जो भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहतो, भाव मनामध्ये शुद्ध आहे, अंतःकरण पवित्र आहे आणि आचरण शुद्ध आहे, त्याला सदैव परमेश्वर मदत करायला तयार असतो. म्हणून महाराजांनी नीतिधर्माच्या आचरणाला अत्यंत महत्त्व दिलंय. महाराजांनी हे पुन्हा पुन्हा आपल्याला सांगितलंय, की तुम्ही परस्त्री ही मातेसमान माना. परद्रव्याची अभिलाषा करू नका आणि परनिंदा करू नका. म्हणजे आपल्याला परमार्थ साधेल. परद्रव्याविषयीची अभिलाषा ही अत्यंत घातक आहे परमार्थाला. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये पैशाविषयीची कुठेतरी हाव असते. अशा जर चुकीच्या मार्गाने तो पैसा मिळत असेल, तर तो पुढच्या पिढीलाही घातक ठरतो आणि अनेक कुटुंबामध्ये असे दोष उत्पन्न होतात. बऱ्याच कुटुंबामध्ये अशी पण मानसिकता आढळते, की जो चुकीच्या मार्गाने कमवलेला पैसा आहे, त्यातला काही भाग देवस्थानामध्ये किंवा सद्गुरूंच्या ठिकाणी दान केला, म्हणजे उरलेले सगळे पैसे किंवा उरलेलं सगळं द्रव्य हे काय म्हणतात आता त्याला सत्कारणी लावलं असं समजून जातात. पण अशा पद्धतीने ते होत नाही. म्हणजे ते जर परद्रव्य असेल, तर त्यातनं दोष हा उत्पन्न होणारच आहे. परस्त्री मातेसमान माना हे जे महाराजांनी सांगितलंय, तर आपल्या आईविषयी आपल्या मनामध्ये जो पूज्यभाव असतो, तो सर्व स्त्री वर्गाविषयी आपल्या मनामध्ये असला पाहिजे. त्यामुळे आपण स्त्रियांशी सुद्धा वागताना, बोलताना फार बेतानी वागलं पाहिजे. आपल्याला फार तोल सांभाळून राहावं लागतं. आणि आपण जर स्त्री वर्गाशी बोलण्याचा आपला जर खरोखरी कधी प्रसंग आला, तर फक्त अध्यात्माविषयी आणि सद्गुरु तत्वाविषयीच बोलावं. बाकी कुठल्याही गोष्टींमध्ये आपण ढवळाढवळ करू नये. आणि परनिंदेला महाराज सांगतात, की तुम्ही विष्ठा समजून त्याचा त्याग करा. परनिंदा ही अशी गोष्ट आहे, की जी आपल्या हातनं अत्यंत सहजतेने घडते. म्हणजे कळत-नकळत आपल्या हातनं दुसऱ्याची निंदा केली जाते. बऱ्याचदा असं होतं, की एखादी व्यक्ती समोर नसते आणि त्याच व्यक्तीविषयी बोलणं होतं. आपण दुसऱ्या कोणापाशी तरी त्या व्यक्तीचा विषय काढतो आणि बोलतो. कर्णोपकरणी त्या व्यक्तीपर्यंत ते जाऊन पोचतं, की आपण काहीतरी बोललोय. त्या व्यक्तीच्या मनात आपल्याविषयी चुकीचा ग्रह उत्पन्न होतो आणि नकारात्मक भावना उत्पन्न होते. तर नकारात्मक भावना दुसऱ्याच्या मनात आपल्याविषयी उत्पन्न झाली, की ती आपल्या साधनेला आणि उपासनेला घातक ठरते. म्हणून कुठलाही प्रसंग जरी आला, तरी आपण परनिंदेला प्रवृत्तही करू नये, आपण त्यात भाग घेऊ नये. जर अशी निंदा चालत असेल, तर आपण शांत राहावं, त्याच्यामध्ये आपण अजिबात बोलू नये आणि आपल्या कर्माचा दोष आपण अजिबात वाढवून घेऊ नये. म्हणून या 3 गोष्टींवर आपल्याला आपल्या परमार्थाची इमारत उभी करायची असं महाराजांचं सांगणं आहे. मग महाराज सांगतात, की अशा पद्धतीने जो परमार्थ करायचा आहे, तर तो काय बावळटपणा कसा असेल तो परमार्थ म्हणजे? जिथे अत्यंत विद्वान लोकांना, अत्यंत बुद्धिमान लोकांना आपल्याकडे वळवून घ्यायचंय, तिथे बावळटपणाला वावच नाही.
त्याच्यामुळे पारमार्थिक माणसाने किंवा साधनी माणसाने तो शुद्ध भावनेने राहतो. तो कदाचित व्यवहारात 4 गोष्टी त्याला करता येत नसतील, म्हणून त्याला बावळटपणा म्हणू नये असं महाराजांचं सांगणं आहे. महाराज सांगतात, की हा जो मनुष्य जन्म तुम्हाला मिळालेला आहे, हा परमार्थ करण्यासाठीच मिळालेला आहे. आपण हे मगाशीही बघितलं, की जसं नाणं जमिनीवरनं उचललं, की त्या नाण्याच्या दोन्ही बाजू जशा एकदम आपल्या हातामध्ये येतात, तसं आपण जन्माला आलो, की प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी आपल्या हातामध्ये येतात. त्यामुळे आपला जन्मच जणू काही त्या परमार्थासाठी झालाय. महाराजांनी हे उदाहरण दिलंय, की आपण परमेश्वर स्वरूपच होतो. मग आपण परमेश्वरापासून विलग झालो आणि आपल्या शुद्ध अशा अंतःकरणाभोवती, की ज्याच्यामध्ये त्या परमेश्वराचा वास आहे, त्याच्याभोवती इतकी आवरणं तयार झाली विषय वासना आणि विकारांची, की आपण जड बनत गेलो आणि परमेश्वरापासून वेगळे होत गेलो. आता आपला प्रवास हा पुन्हा परमेश्वराकडे जाण्याचा आहे. त्यामुळे सगळी आवरणं आपल्याला खाली गळून पडली पाहिजेत. ते सगळे विकार क्षीण होत गेले पाहिजेत आणि म्हणून आपल्याला तळमळ लागली पाहिजे. भगवंत कधी भेटेल? आपले महाराज, आपलं सद्गुरु तत्व आपल्याला कधी आपल्या हृदयामध्ये प्रकट होईल? भेटेल म्हणजे असं समोर येऊन भेटेल असं नाही. तो आपल्या हृदयात कधी प्रकट होईल, अशी आपण भावना मनामध्ये बाळगली पाहिजे. महाराज सांगतात, की मनुष्य जन्म हा अत्यंत दुर्मिळ आहे. तो जर तुम्हाला मिळालेला आहे, तर तो पूर्ण सत्काराने लावा. 3 गोष्टी अत्यंत जगामध्ये दुर्मिळ आहेत. एक म्हणजे मनुष्य जन्म मिळणं. दुसरं संतांचा समागम होणं, म्हणजे संतांची संगत मिळणं. आणि तिसरं मुमुक्षत्व. ह्या अत्यंत दुर्मिळ अशा गोष्टी आहेत. त्यामुळे मनुष्य जन्म हा आपल्याला परमार्थ करण्यासाठीच मिळालेला आहे. तो विषयभोगासाठी नाही आहे. पण आज आपलं असं झालेलं आहे, की आपल्याला त्या विषयामधनं आनंद घेण्याची एवढी तळमळ लागलेली आहे, की त्या विषयामध्येच आपण आनंद भोगत राहतो आणि पुन्हा-पुन्हा तो आनंद आपण भोगण्यासाठी विषयाचाच आधार घेतो. आणि पुन्हा आपल्याला दुःख पदरात पडतं. मग जर खरा आनंद आणि समाधान पाहिजे असेल तर भगवंताकडे आपल्याला यावं लागतं आणि परमार्थाची तळमळ आपल्याला लागली पाहिजे. एकदा का ती परमार्थाची तळमळ लागली म्हणजे ती सहज अवस्था अशी बनली पाहिजे, की आपल्या मनामध्ये फक्त, आपल्या अंतःकरणामध्ये फक्त सद्गुरूंविषयीची आठवण, भगवंताविषयीची आठवण आणि त्याच्या नामाचं स्मरण. बास. एकीकडे आपला व्यवहार चालू आहे, एकीकडे आपला प्रपंच चालू आहे. पण आपला परमार्थ मात्र आपल्याला असा सांभाळावा लागतो. महाराज सांगतात, आकाश हे जसं सगळ्यांना सारखं आहे, तसं मनुष्य जन्माचं ध्येय हे सुद्धा सगळ्यांना सारखं आहे आणि ते म्हणजे भगवंत प्राप्ती हेच आहे. त्याला कुठल्याही जातीचं, धर्माचं बंधन नाहीये. कुठल्याही ठिकाणचा मनुष्य असला तरी त्याचं ध्येय भगवंत गाठणं हेच आहे. त्यामुळे परमार्थ हा आपल्याला अनुभव घेत त्याचा हे करून घ्यायचा आहे. म्हणजे महाराजांनी आपल्याला काय उदाहरण दिलंय, की आपल्याला पंढरपूरला जायचंय. पंढरपूरला जाण्यासाठी ती वाट पहिल्यांदा घ्यावी लागते पंढरपूरची. तुम्ही त्या वाटेवर, त्या मार्गावर चालायला सुरुवात केलीत, की एक वाट्याळा येऊन तुम्हाला भेटणार आहे आणि तो तुम्हाला पंढरपूरला घेऊन जाणार आहे. ह्या उदाहरणामधलं आपण सूक्ष्म भाग बघितला, तर ती वाट म्हणजे परमार्थाची वाट आहे. पंढरपूर म्हणजे आपलं भगवंताचं ठिकाण आहे आणि तो वाटाड्या म्हणजे सद्गुरू आहेत. जेव्हा आपण भगवंताच्या प्राप्तीसाठी ते मुमुक्षत्व आपल्या मनामध्ये धारण करून जेव्हा ती पंढरपूरची वाट आपण घेऊ आणि त्या मार्गावरनं चालायला सुरुवात करू, तेव्हा सद्गुरू तत्व आपल्या मार्गामध्ये येणार, आपल्या आयुष्यामध्ये येणार, आपला हात ते त्यांच्या हातामध्ये घट्ट धरणार, ते नाम देणार आपल्याला आणि भगवंताची ओळख करून देणार आणि एक दिवस ते आपल्याला पंढरपूरला घेऊन जाणार. पण आपल्याला फार धीर ठेवावा लागतो. म्हणून महाराजांनी मगाशी सांगितलं तसं, की परमार्थामध्ये त्या पासून उत्पन्न झालेला धीर पाहिजे, धीमेपणा पाहिजे. तर भगवंताच्या अस्तित्वाची ओळख किंवा सर्वांमध्ये भगवंत आहे, हे अत्यंत मनापासनं श्रद्धेने बाळगणं, ती भावना मनामध्ये बाळगणं, हेच परमार्थाचं खरं सार आहे. हे कसं आपल्याला साधता येईल, की माझ्यामध्ये भगवंत आहे हे जेव्हा आपल्याला लक्षात येईल, त्यावेळेला सगळ्यांमध्ये भगवंत आहे हे आपल्याला कळेल. म्हणून ती जर भावना आपल्यामध्ये उत्पन्न करायची असेल, तर आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं, की तो देह म्हणजे मी नाहीये. म्हणजे आपल्यामध्ये भगवंत आहे हे आपल्याला कसं ओळखता येईल, की जी चैतन्य शक्ती, जी चेतना आपल्या शरीरामध्ये वास करू नये, ती चैतन्य शक्ती किंवा चेतना म्हणजेच भगवंत आहे.
आणि जेव्हा आपण देह ठेवला असं म्हणतो, की आपण महाराजांनी उदाहरण दिलंय, की आपल्याला खरं कधी कळतं, जेव्हा आपले स्नेही वारतात. त्यावेळेला लोकं काय सांगतात, की अमुक-अमुक एक जण गेले किंवा वारले. त्यांनी देह ठेवला, असं आपण म्हणतो. पण असं जरी म्हटलं, की ते गेले असं आपण बोलीभाषेमध्ये म्हणतो. पण त्यांचा देह तर समोरच ठेवलेला असतो. पण त्याचं चलन-वलन थांबलेलं असतं. त्यातलं चैतन्य निघून गेलेलं असतं. म्हणजे खरं अध्यात्म आपण रोज बोलत असतो, की काय निघून गेलं? तर चैतन्य निघून गेलं. म्हणजे जो देह समोर आडव्या अवस्थेमध्ये झोपवून ठेवलेला आहे किंवा तो आता पूर्ण त्याच्या चिरविश्रांतीमध्ये आहे. त्या देहाला तो जिवंत असताना आपण खरं सत्य स्वरूप असं समजत असतो आणि आत्मस्वरूप किंवा परमेश्वर स्वरूपाला आपण विसरलेलो असतो. पण त्या जड अशा देहातनं जेव्हा परमेश्वरीय तत्व किंवा चैतन्य बाहेर पडतं, त्यावेळेला आपण म्हणतो की आमचे स्नेही गेले. म्हणजे गेलं काय? तर चैतन्य गेलं. चेतना गेली. म्हणजे परमेश्वराचं तत्व त्या देहातनं बाहेर पडलं. म्हणजेच ती व्यक्ती जोपर्यंत देहामध्ये होती, तेव्हा कोण देहामध्ये होतं? तर चैतन्य देहामध्ये होतं. चेतना देहामध्ये होती. म्हणजेच परमेश्वर तत्व देहामध्ये होतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळत असतात एकीकडे. पण आपण अत्यंत ह्या सर्व गोष्टींचा फारसा विचार करत नाही आणि म्हणून आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत. आपल्याला आत्मस्वरूपाची ओळख, त्या परमेश्वरीय तत्वाची ओळख सद्गुरू करून देतात. म्हणजे आपल्याला अशी भावना ठेवायला पाहिजे, की साक्षी म्हणून कोणीतरी आहे. मी वेगळा आहे आत्मस्वरूपाने, देह वेगळा आहे. अशा साक्षी स्वरूपाने जर आपण वागलो, तर पहिल्यांदा भगवंत माझ्यामध्ये आहे, तो चैतन्य रूपाने माझ्यामध्ये वास करून आहे, ती चेतना माझ्यामध्ये आहे, हे आपल्याला लक्षात येईल. हे आपल्या लक्षात आलं, की सगळ्यांमध्येच ती चेतना आहे, सगळ्यांमध्येच ते चैतन्य आहे, हे आपल्या लक्षात येईल आणि चराचरामध्ये भगवंत भरलेला आपल्याला लक्षात येईल आणि इथेच निर्गुण तत्वाची आपल्याला ओळख होते. मग महाराज काय सांगतात, की ही सगळी जर ओळख करून घ्यायची आहे, तर जे काही कर्म तुम्ही करताय, ते प्रत्येक कर्म करताना तुम्ही नाम घेऊन करा. म्हणजे तुम्ही समाधानामध्ये राहाल आणि तुम्हाला परमार्थ साधेल. महाराजांनी एक छोटंसं उदाहरण दिलंय, की गंगेचा उगम असतो किंवा कुठल्याही नदीचा उगम असतो. तो उगमाच्या ठिकाणी एक एक थेंब स्वच्छ पाणी असतं, निर्मळ असतं. पण काय होतं, तिथून ते पाणी निघतं किंवा त्या नदीचा उगम जिथून होतो, तिथून ती नदी वाहायला सुरुवात होते आणि मग असंख्य ओढे, नाले त्याला मिळून ते पाणी गढूळ होत जातं. आपल्याही बाबतीत असंच घडतं, की पूर्वपुण्याईमुळे किंवा आपल्या मागच्या जन्मात काही उपासना किंवा साधना घडल्यामुळे जेव्हा आपल्याला आत्ताचा जन्म मिळालेला आहे, तर आपला परमार्थ सुरू होतो. आपल्याला भगवंताच्या कृपेने परमेश्वरीय शक्तीची उपासना करावी, साधना करावी असं वाटतं. सद्गुरूंच्या ठिकाणी जावं, सद्गुरूंचा अनुग्रह व्हावा असं आपल्याला वाटतं. आपल्या आयुष्यामध्ये ह्या सर्व गोष्टी असाव्यात असं आपल्याला वाटतं. ही आपली पूर्वपुण्याई आहे, आपल्या पूर्वजांची पुण्याई आहे. आपलं काही साधन, उपासना मागे घडलेली आहे म्हणून आपण इथपर्यंत आलेलो आहे. म्हणजेच काय, की उगम हा गंगेच्या उगमासारखा शुद्ध होता. पण काय झालं, अनेक जन्मातनं पुढे आल्यामुळे आणि या जन्मात सुद्धा बऱ्या वाईट घटनांना आपण सतत सामोरे जात असल्यामुळे, व्यवहारामध्ये अनेक बऱ्या वाईट घटना किंवा गोष्टी घडत असल्यामुळे, काही चुकीची कर्म आपल्या हातनं घडत असल्यामुळे त्याचा कर्मविपाक म्हणून जे काही आपल्या वाट्याला प्रारब्ध भोग येतात, म्हणजे थोडक्यात काय होतं, की शुद्ध असं जे स्वरूप असतं ते सगळं गढूळ बनतं. मग महाराज काय आपल्याला सांगतात, की जसं पाण्याला आपण तुरटी लावली, की तो गाळ किंवा साका सगळा खाली बसतो आणि वर शुद्ध पाणी आपल्याला मिळतं. तसं नाम घेतलं, की कर्माचे दोष सगळे खाली बसतात. ते सगळे तळाशी जातात आणि निर्मळ जीवनाचा आपल्याला प्रत्यय येतो. त्यामुळे नामाशिवाय परमार्थच नाही. कर्म सुरू करायच्या आधी नाम घ्यायचं, कर्म करत असताना नाम घेतच कर्म करायचं आणि कर्म झाल्यानंतर भगवंताला अर्पण करायचं. म्हणजे त्याचं कुठलंही कर्ते पण आपल्याकडे राहत नाही आणि तोच परमार्थ साधणं आहे. मग हा परमार्थ साधायचा असेल त्याची जाणीव कधी होते? तर महाराज सांगतात, की जेव्हा तुम्ही अत्यंत दुःखी असता, त्यावेळेला तुम्हाला भगवंताची आठवण होते, त्यावेळेला तुम्हाला सद्गुरूंची आठवण होते. जेव्हा तुम्ही सुख उपभोगत असता, त्यावेळेला तुम्हाला ती तितकीशी आठवण राहत नाही किंवा त्या गोष्टी आपल्याला फारशा आठवत नाहीत. सद्गुरू तत्व
ज्या जाणीवेनी आठवायला पाहिजे त्या जाणीवेतनं आपण त्या आठवू शकत नाही. पण ज्यावेळेला आपण दुःख भोगत असतो, त्यावेळेला मात्र अत्यंत तीव्रतेने आपल्याला भगवंताची आणि सद्गुरूंची आठवण होते. म्हणून प्रपंचातील अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती ही परमार्थाला जास्त उपकारक असते. कारण त्याने परमार्थ वाटेवर आपण पटकन येतो. कारण आपल्याला प्रपंचातला फोलपणा कळतो. प्रपंचामध्ये किती आसक्ती ठेवायची हे कळतं. प्रपंच खोटा आहे, असत्य आहे हे कळतं. तो दुःख देणारा आहे हे कळतं. मग अशा प्रपंचाला आपण किती भुलायचं? त्या प्रपंचामध्ये आपण किती अडकायचं? हे लगेचच आपल्याला महाराज किंवा सद्गुरू त्याची जाणीव करून देतात आणि एकदम परमार्थ मार्गावर आणून आपला प्रवास सुरू करतात. म्हणून आपण त्या मार्गाने जावं. नामाची साधना करावी म्हणजे परमार्थ साधतो असं महाराजांचं सांगणं आहे. पण एकीकडे आपला प्रपंच चालूच असतो, एकीकडे आपला व्यवहार चालूच असतो. मग महाराज सांगतात की तुम्ही परमार्थ आणि प्रपंच यांची सांगड घाला. तुम्ही परमार्थ आणि व्यवहार यांची सांगड घाला. परमार्थाविषयी कुठल्याही शंका घेऊ नका, उगीचच चिकित्सा करू नका, व्यर्थ चिकित्सेने सगळं वाया जातं. त्यामुळे परमार्थ अनुमानाचा नाही, आपण नुसतं बोलतो पण आपण कृती काही करत नाही. त्यामुळे तो परमार्थ कठीण आहे असं वाटतं, तो आपल्या आवाक्याबाहेर आहे असं आपल्याला वाटतं. म्हणून परमार्थ न करायला आपल्याला पुष्कळ सबबी सांगता येतात. ती सवय आपल्याला लागलेली आहे, की साधन होत नाही, जपच होत नाही, नामस्मरण एवढं होत नाही, कारण दिवसभर काही ना काहीतरी प्रापंचिक गोष्टीच चाललेल्या असतात. मग जसं प्रापंचिक गोष्टी करण्यासाठी आपण वेळ काढतो, प्रपंचापासून सुख मिळावं, ते विषय सुख उपभोगण्यासाठी जसं आपण वेळ काढतो, तसं खरा आनंद भगवंताच्या प्राप्तीमध्ये आहे. आपल्याला आपले सद्गुरू भेटले पाहिजेत, आपल्या हृदयामध्ये तो भगवंत जागृत व्हायला पाहिजे, सद्गुरू तत्व जागृत व्हायला पाहिजे. या जाणीवेनी जर आपण नाम घेत गेलो आणि भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहिलो, तर आपण कुठलीही सबब सांगणार नाही. पण दुर्दैवाने आज आपण सगळ्या सबबी सांगतो. म्हणजे महाराजांनी सांगितलंय, की तुमची एखाद्या म्हणजे प्रयाग आणि काशीचं उदाहरण दिलंय महाराजांनी, की प्रयागला तुमची मुलगी सासरी लग्न होऊन गेलेली आहे. तर हे महाराजांच्या काळातलं उदाहरण आहे. आणि तिथून निरोप आला, की तुमची मुलगी आजारी पडली आहे, तर तुम्ही ताबडतोब धावत प्रयागमध्ये जाता. पण जेव्हा काशीला जायची वेळ येते, तीर्थक्षेत्र म्हणजे तीर्थाटन करण्याची म्हणून वेळ येते, त्यावेळेला आपण सबब काय सांगतो, की योग येत नाही किंवा मला अजून भगवंताचं बोलावणं नाही. तर असं म्हणू नये. जेव्हा तुम्ही आजारी पडता आणि वैद्याकडे जाता, तेव्हा वैद्याने तुम्हाला बोलवलेलं असतं का? नाही. पण तुम्ही रात्री अपरात्री मध्यरात्री त्याचा दरवाजा ठोठावता आणि सांगता ना, की मला बरं वाटत नाही, तू ताबडतोब मला औषध दे. मग त्याने तुम्हाला कुठे बोलवलेलं असतं? मग जसं जाता त्याच्याकडे, तसं भगवंताकडे तुम्ही गेलं पाहिजे. तेव्हा म्हणू नका, की मला भगवंत बोलवेल तेव्हा मी त्याच्याकडे जाईन. ह्या सगळ्या सबबी सांगणं आहे. आपण कधी म्हणू शकतो असं? भगवंताच्या दर्शनाला जाण्यासाठी तुम्ही घरातनं निघालायत, अर्ध्या वाटेत आहात आणि जर काही घडलं आणि तुम्हाला परत यावं लागलं, तर त्यावेळेला फक्त आपण म्हणू शकतो, की भगवंताचं दर्शन होण्याचा आज योग दिसत नाही किंवा भगवंताची इच्छा दिसत नाही. पण घरामध्ये बसून तुम्ही असं म्हणू शकत नाही. ती सबब सांगू नका असं महाराजांनी सांगितलेलं आहे. हे फार मोठं पाप आहे. त्याच्यामुळे प्रापंचिक अडचणीतनं बाहेर येण्यासाठी जसं आपण धडपड करतो, तसं भगवंताच्या प्राप्तीसाठी आपल्याला धडपड करावी लागते आणि परमार्थ आणि व्यवहार किंवा परमार्थ आणि प्रपंच याची सांगडही घालावी लागते. म्हणजे प्रपंचही उत्तम होतो आणि परमार्थही साधला जातो. आपण पुढच्या भागामध्ये हेच पाहणार आहोत, की प्रपंच आणि परमार्थ कसा साधायचा, म्हणजे एकीकडे प्रपंचही कसा उत्तम करायचा आणि परमार्थही कसा साधायचा, प्रपंच आणि परमार्थ यांचा परस्पर संबंध काय आहे, हे आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. आजच्या भागामध्ये वाणीला विराम देतो. जय श्रीराम.